हेलो फ्रेंड्स, वेलकम टू लतास लोग। आई होप आप सभी बढ़िया होंगे दोस्तों। मैं भी बहुत अच्छी। तो इसमें जो आपको ये आम की पत्तियां और ये खाने वाला तो इसमें जो आपको ये आम की पत्तियां और ये खाने वाला जो पान है वो मेरे यहाँ पे मैंने बैकयार्ड में मेरा एक छोटा सा गार्डन है, उसी में से ही मैंने ये तोड़े हुए, मैंने खुद ही लगाए हुए थे। तो उसका भी एक छोटा सा विजिट आपको बताऊंगी कि मैंने कौन से पौधे लगाए हैं। तो चलिए अभी यहाँ से हो जाती है हमारी पूजा की शुरुआत। पूजा करने का चालू कर देते हैं। यहाँ पे हमारे पंडित जी वेट कर रहे हैं। चलिए, यहाँ पर इस तरह से पूजा की तैयारियां चल रही है। माँ जय अम्बे की आशीर्वाद और कृपा हम सब पर बनी रहे। तो चलिए, लेट हो रहा है, अभी बज रहे हैं दोपहर के 3 साढ़े 3 बजने आ चुके हैं। काफ़ी टाइम हो गया प्रिपरेशन करते करते करते, ये सामान लाना है वो सामान लाना है। तो यहाँ पे शुभम बना रहा है, हार बना रहा है माता जी के लिए। आज पान का हार बनेगा, देखिए। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू लतास लोग। आई होप आप सभी बढ़िया होंगे दोस्तों। मैं भी बहुत अच्छी हूँ यहाँ पे। तो आज स्पेशल क्या है वो भी मैं बता देती हूँ। आज शारदीय नवरात्रि का पहला दिन है और हम कर रहे हैं, मैं शुभम, मेरे हस्बैंड तो दुकान पे गए हुए हैं। तो शारदीय नवरात्रि का पहला दिन है और हम कर रहे हैं घट स्थापना। यहाँ पे शुभम तैयारी कर रहा है पूजा की, भगवान जी के लिए, मतलब माता जी के लिए हार बना रहा है। तो माता रानी की इसी तरह से हम सभी पे कृपा आशीर्वाद बना रहे, ऐसी मैं शुभकामनाएं करूंगी। और यहाँ से आगे ब्लॉग की शुरुआत हो जाती है। देखिए, दोनों बेनिफिट है, एक तो ब्लॉग भी बनेगा और दूसरा पूजा विधि भी होगी। हमारे घर में 9 दिन माता जी का आशीर्वाद बना रहेगा। तो माता रानी की आशीर्वाद इसी तरह से हम सभी पे बना रहे, इस तरह के मैं प्रार्थना करूंगी उनके चरणों में। तो जय अम्बे। चलिए, यहाँ से हो जाती है हमारे ब्लॉग की शुरुआत। कंटिन्यू रहिएगा। सर्वात अगोदर आम्ही दीप प्रज्वलित करणार आहे। कुठलंही कार्य करायच्या अगोदर आपण दीप पूजा अर्चना वगैरे करायची आणि त्यानंतर संकल्पना कर। इथे आपण सर्वप्रथम थोडंसं तांदूळ अक्षता घेऊया आणि दिवा प्रज्वलित करूया। जोरात बोल रे जरा। बाहेर जाऊ दे, दीप ज्योती तुझ्यासमोर संध्या देवी देवतांचा माझा हात जोडून कोटी कोटी सोपे नमस्कार। फूल पण ठेव, हळदी कुंकू लाव। आता तुला ना संकल्प करायचा आहे। काय संकल्प करायचंय की मी घट स्थापना करत आहे। कुठलंही कार्य करायच्या अगोदर संकल्पना करायची असते, बरोबर? संकल्प करायचा आहे आपल्याला। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, जोर से ओम बोल। माधवाय नमः, हाथ पोछ ले। ओम श्री गोविंदाय नमः, हल्दी कुमकुम अक्षदा फूल। श्री गणेशाय ओम श्री गणेशाय नमः, नमः। श्री गणेशाय नमः। दर्याबाच्या नावानं चांग बल, महालक्ष्मीचं चांग बल। मी राहणार पर्यंती सातारा जिल्हा आणि सध्या राहतोय मी गुजरात वापीमध्ये। माझं नाव शुभम नरळे। मी प्राण प्रतिष्ठा घेतो की मी माझ्या घरात यावेळेस घट स्थापना करत आहे। हे देवी अशीच सदैव कृपा माझ्यावर राहू दे। माझे सर्व रिलेटिव्स वगैरे सर्वांना सुखी ठेव, हे मी संकल्प घेत आहे आणि घरात तुम्हाला तुमची स्थापना, घटाची स्थापना करत आहे। हात जोडून नमस्कार कर, ते सोडून दे आणि हात जोडून नमस्कार कर। सदैव आमच्यावर कृपा राहू द्या आणि काय क्षमा याचना घे, अर्चनामध्ये काय भूलचूक झाली असेल तर मा अंबे माफ कर, ठीक आहे? संकल्पना वगैरे करून झालेली आहे। आता शुभ मी ताट ठेव पर, चल व्यवस्थित ठेव, बस।
इथे तुम्ही केळाचं पान किंवा दुसरं कुठलंही पान ते जे तुम्हाला इझिली अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता. ओके. आणि घटला ना एक स्वस्तिक काढायचं आणि ह्याच्या आजूबाजूने ना हळदी कुंकूच्या ना असं लाईन लाईन ओढायच्या. बरोबर, हळदी कुंकू आहे ना इथे दिसत. हळदीची आणि एक नाही एक हळदीची एक कुंकूची. शुभम, सर्व हळदी कुंकूची नाही, एक हळदीची एक कुंकूची, एक हळदीची एक कुंकूची असं लावायचं. चौभवत लाव. कर लिया बराबर से. हळदी कुंकूच्या अशा लाईन ओळ्या घ्यायच्या आहेत. रक्षासूत्र अच्छे से कर. बराबर से टाइटली ले ना. बस गाठ मार दे. तेरे को जो आता है वो भगवान जी के लिए. हाँ बस. तर आता घटामध्ये ना शुभम गंगाजल टाक. श्लोक बोलत राहा रे. ठेव खाली. आणि आता हे आपलं घरातलं साधं पाणी घे. ते टाक. बस बस. आता काय काय टाकणार. हल्दी, कुमकुम, काय सुपारी, हा घे टाक. जरा वरून हात. पैसे, हो पैसा. हा चल. काय दाखव. लवंग, हा इकडे इकडे दाखव. हा इलायची. हा फूल, अक्षदा का. हा टाक अक्षदा. फूल वगैरे. ठीक आहे. आता नारळावरती ना स्वस्तिक वगैरे काढ. हे आहे काळी माती. मनातल्या मनात श्लोक बोलत राहायचा. शुभम. तर ह्याच्यात आपले 9 प्रकारचे धान्य आहेत. जे पण वर्षभरात आपल्या शेतामध्ये वगैरे पिकतं ते सर्व घेण्यात आलेलं आहे. हे बघा इथे गहू आहे, नंतर नाही हरभरा आहे. हे बघा असं दिसतं एक एक. आता ना शुभम पतली पतली लेयर्स टाक. चौभव टाक सर्कलमध्ये. ॲक्च्युली ह्याला ना भिजवायचं असतं पण मी काही भिजवलेलं नाही आहे. पण बघू उसको भिगाना रहता है. 1-2 घंटा भिगाना हो रहता है. फिर कैसे उगेगा. उगेगा वो तो. फल रख दे अभी. 5 फल ले ले. ऊपर से नारियल के पास में भी रखे. हाँ वैसे वैसे. हाँ बस. गाठ बांधनी. हे अशा प्रकारे टाकून झालेले. घे ती माती पण टाक. हळूहळू. समय रखने के लिए भी जगह रख.